शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तथापि पहिल्या स्मृती दिनाला न गेलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचल्याने राज व उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले। बाळासाहेबांना आदरांजली वाहिल्यानंतर राज यांनी उद्धव यांची भेट घेतली। उद्धव यांच्या शेजारी बसून राज यांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला। सगळ्याच मराठी माणसांसहित इतर माणसांची इच्छा आहे की दोघे बंधू एकत्र यावे म्हणून मला असं वाटतं की दोघा बंधूंनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। दोघे भाऊ आज हा काही दुःखाचा क्षण आहे, पण या दुःखाच्या क्षणातून जर एखादा आनंदाचा क्षण भविष्यात येणार असेल तर तो मराठी माणसा आणि महाराष्ट्राच्या हिताच्या निश्चितपणे फायद्याचा आहे। हे दृश्य पाहून आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबादचे जोरदार नारेही लगावले। दोघे एकत्र आले तर बाळासाहेबांचे स्वप्न साकार होईल अशा भावना व्यक्त होऊ लागल्या। दोघांनी एकत्र यावं मराठी माणसांसाठी, आणि दोघंही आले ना तर बीजेपीची तर आम्हाला गरजच नाही आहे, कोणाचीच गरज नाही आहे। संपूर्ण मराठी माणसांनी शिवसैनिक जीव तोडून कामं करतील। राज आणि उद्धव साहेबांनी आज जे साहेबांच्या शक्तीस्थळावरती साहेब आले, आम्हा सर्व महाराष्ट्राच्या जनतेला समस्त शिवसैनिकांना या ठिकाणी आम्हाला फार आनंद झालेला आहे की ही काळाची गरज आहे। आणि मी तर छोटा शिवसैनिक आहे, पण समस्त शिवसैनिकांची या ठिकाणी मागणी आहे की राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर हे एकत्र आले तर आम्हा शिवसैनिकांना फार या ठिकाणी आनंद होईल। आम्ही विजय उत्सव साजरा करू। ही एक कौटुंबिक भेट होती की राजकीय भेट, हे तर येणारी वेळ सांगेल। NMTV ब्युरो रिपोर्ट।